प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी, श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं VN पाटील विद्यालयात इयत्ता 10वी-12वी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसंच इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील बोदमवाड, आयोजक अनिल लोचानी, समाजसेवक निखिल करपे, ॲडव्होकेट अशोक पगारे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीनं शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसंच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। तसंच शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम घेण्यात आला। प्राध्यापक सदानंद आडोळे यांनी सूत्रसंचालन केलं। डॉक्टर सुनील बोदमवाड यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। सगळे फक्त एक काय होतात तर कोळसा, या कोळशाला एक पैलू पाडायचं काम, जो हिरा असतो, हा हिरा हा फक्त कोळसा असतो, पहिले त्याला पैलू पाडायचे काम हे तुमचे गुरुजन वर्ग करत असतात। त्यामुळे त्यांचे हे जे ऋण आहे हे तुम्ही कुठे व्यक्त कराल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही पुढे काहीही झालात पण यातले प्रत्येक जण बनतात असं नाही, पण प्रत्येक जण एक माणूस घडवायचं काम ही शाळा करत असते। त्यामुळे शाळेचे हे ऋण तुम्हाला फेडायचेच आहे। त्यामुळे इथे बोलवल्यावर राजूभाऊ देवळेकर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।